बातमी जळगावातून समोर येते आहे। जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोडलाय। घटनास्थळी धार्मिक विधी करून मृतांना श्रद्धांजली वाहिली गेली आहे आणि या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 40हून अधिक जण जखमी झाले आहेत। जर बघितलं तर त्यांची आई या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली। तर एकंदरीतच आपण पाहतोय की घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली जी आहे ती नातेवाईकांकडून वाहिली गेली। अगदी टाहू त्यांनी फोडलाय आणि याच सगळ्या संदर्भात थेट जळगावमधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय महाजन। सोरा येथे जे रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणी आपण आहोत। आपण बघू शकतो की या पटरीवरनं मुंबईकडे जाणारी ही या ठिकाणी ट्रेन होती। त्यानंतर या ठिकाणी चेन पुलिंग करण्यात आली होती। त्यानंतर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर उड्या मारल्या आणि आग लागल्याची अफवा पसरल्याने ट्रेन या ठिकाणी थांबली। पण बघू शकतो की या ठिकाणी जो अपघात झाला गाडी थांबली होती त्या ठिकाणी एक मोठा पूल आहे, त्यामुळे ह्या साईडला ते या ठिकाणी जाऊ नाही शकत होते। त्यामुळे ते विरोधा साईडला या ठिकाणी प्रवासी उतरले आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।